नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुड्यानंतर इंदुरीकर महाराजांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केलं गेलं होतं. त्यानंतर महाराजांनी नाशिक येथे एक कीर्तनाची सेवा संपन्न केली होती. त्या कीर्तनामध्ये महाराज म्हटले होते की माझ्यावर टीका करणाऱ्यांना आणि मला त्रास देणाऱ्यांना तसंच बदनाम करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचे भोग भोगावेच लागतील, त्यांना त्यांच्या वाईट कर्माचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं इंदुरीकर महाराज नाराज होऊन बोलले होते. नेमकं इंदुरीकर महाराज अजून काय काय बोलले तेच आपण सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यानंतर महाराजांवर आणि महाराजांच्या मुलीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. साखरपुडा समारंभ झाल्यानंतर महाराजांनी नाशिकमध्ये एक कीर्तन केलं होतं. त्यामध्ये महाराज म्हटले होते की मला बदनाम करणाऱ्यांना त्यांच्या वाईट कर्माचे भोग भोगावेच लागतील, त्यांना त्यांच्या वाईट कर्माची फळं मिळाल्याशिवाय राहणार नाही. ईश्वर साक्षी आहे, कारण लोकांनी मला खूप जास्त त्रास दिलेला आहे. 8 दिवसामध्येच या मीडियावाल्यांनी आणि मला ट्रोल करणाऱ्यांनी माझं जगणं अगदी मुश्किल करून टाकलं होतं. माझ्या परिवाराचं जगणं मुश्किल करून टाकलं होतं. त्यांना त्यांच्या या वाईट वागणुकीचे फळ ईश्वर देईलच. ज्याप्रमाणे माझ्या निरागस आणि निरपराध मुलीला तुम्ही लोक चुकीच्या पद्धतीने बोलले, तसंच तुमच्याही मुलींना चुकीच्या पद्धतीची वागणूक मिळेल. कर्म हे फिरून येतच, हा सृष्टीचा नियम आहे, असं महाराज खंत व्यक्त करत बोलले होते. महाराजांनी आपल्या कीर्तनामध्ये म्हटलं होतं की नदी असते, तिच्यामध्ये कितीही पाणी आलं, मग ते नाल्याचं असो किंवा ओढ्याचं, ती सगळ्या पाण्याला पवित्र करते. आणि तीच नदी सागराला म्हणजे समुद्राला जाऊन मिळाली तर समुद्र असा असतो की तो सगळ्या नद्यांच्या पाण्याला खारं करतो. तसंच जगामध्ये काही नास्तिक लोक असतात. साधू संत आणि कीर्तनकार त्यांच्या वाणीतून सगळ्या जगाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करतात, पण काही पापी लोक त्यांना नावं ठेवण्यासाठीच जन्माला आलेली असतात, असं महाराज पुढे म्हटले. एखादा जर पुढे जात असेल तर त्याला मागे कसं ओढायचं हीच लोकांची मनस्थिती आहे. इंदुरीकर महाराजने आपल्या मुलीसाठी पैसा खर्च केला तर लगेच इंदुरीकरला कसं बदनाम करायचं हे लोकांनी दाखवून दिलं आहे. इतकी लोक खालच्या पातळीला गेली. मी 30 वर्ष समाजाची सेवा केली तरी लोकांनी मला सोडलं नाही. म्हणजे विचार करा कशी लोक जन्माला आलेली आहेत. आता काळ बदललेला आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्माला फळ आहे. वाईट कर्म कराल तर वाईट फळ मिळेल, असं इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून म्हणाले होते. पुढे ते म्हटले होते की ज्या लोकांनी तरुणपणामध्ये इतर लोकांना लुबाडून पैसा कमवला, 2-2 कोटींचे बंगले बांधले, ते रिटायर झाल्यावर अक्षरशः वेडे झाले. वाईट कर्म केलं, त्यांना वाईट फळ मिळालं. दुसऱ्यांना त्यांनी त्रास दिला तर त्यांना फळ भोगावं लागलं. इंदुरीकर महाराज अगदी विनोदी भाषेत बोलले की ज्याने तरुणपणात दुसऱ्याचं खाल्लं त्याला एकच मुलगा झाला, तो देखील येडा. मी इंदुरीकर मरेल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण जेव्हाही मरेल तेव्हा तुम्हाला इंदुरीकरचीच आठवण येणार. हा विनोद नाही, हे इंदुरीकरचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. कारण मी जसं समाजात घडतं त्यावरच बोलतो. आता काळ बदललेला आहे, सावध व्हा. जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंतच तुम्हाला मान आहे. भुईमुगांच्या शेंगामध्ये जोपर्यंत दाणा आहे तोपर्यंत त्या शेंगा पोत्यात आहेत. एकदाचा दाणा निघून गेला तर त्या फोत्र्याला काही किंमत नाही. तसंच पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. या जगामध्ये सगळे भेदभावाचे वागतात, त्यांना देव त्यांच्या कर्माचं फळ निश्चितपणे देईल. महाराजांना अनेक जण नकारात्मक टीका करताना बोलले होते की दुसऱ्यांच्या मुली बाळींवर बोलू नका, पण महाराज बोलले की आपल्या मुलींच्या हातात मोबाईल देतात तर त्यांचा मोबाईल पाहत जा, त्याच्यामध्ये बॅलन्स कुठून येतं, तुमची मुलगी कोणाशी बोलते, नाहीतर एक दिवस तुमच्या मुली पळून जातील. आपल्या मुलींवर आणि मुलांवर लक्ष ठेवा, ही आत्ताच्या कलियुगाची आणि काळाची गरज आहे. आपल्या मोबाईलमध्ये आपल्या एखाद्या आवडत्या व्यक्तींबद्दल चुकीची क्लिप आली तर ती दुसऱ्याला फॉरवर्ड करण्यापेक्षा डिलीट करत जा. माझ्याबद्दल जर तुमच्या मोबाईलमध्ये वाईट किंवा चुकीची क्लिप आली तर ती सुद्धा तुम्ही फॉरवर्ड नाही केली पाहिजे, तर ती डिलीट केली पाहिजे. जर कोणी छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज किंवा तुकाराम महाराजांबद्दल किंवा माझ्याबद्दल चुकीच्या क्लिप टाकल्या तर त्या तुम्ही फॉरवर्ड न करता डिलीट करत जा. पण तुम्ही फॉरवर्ड करता, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे, असं महाराज कळवळून बोलले होते. काही लोक फक्त स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात, त्याला काही अर्थ नाही.
तुम्ही अशा लोकांचे व्हिडिओ पाहून त्यांना प्रोत्साहन देत जाऊ नका, त्याला सोडून देत जा. वेडे आहे असं म्हणून अशा लोकांकडे लक्ष देत जाऊ नका. आता तुम्ही मला थोडंफार मानता की नाही? माझ्या तोंडावर तरी कमीत कमी हा म्हणा. मागे पुढे तुम्ही मला माना किंवा नका मानू. उद्या जर एखाद्याने माझ्यावर वाईट क्लिप टाकली की इंदुरीकर महाराज एकदम हलकट माणूस आहे, तर तुम्ही काय करणार? ती क्लिप फॉरवर्ड करणार की डिलीट करा. आपल्या माणसांबद्दल कधीही वाईट आणि चुकीचं बोलू नये. जो चांगल्या माणसांना वाईट म्हणतो, चांगल्या माणसांवर चुकीचे आरोप लावतो, त्याला त्याच्या कर्माची शिक्षा भोगावीच लागते. कलियुगामध्ये कोणालाही कर्म सुटलेलं नाही. अशा पद्धतीने महाराजांनी नाराजी आणि खंत व्यक्त केलेली होती. इंदुरीकर महाराजांच्या त्या कीर्तनाच्या व्हिडिओ खाली देखील अनेक लोकांनी चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट केल्या, तर काही लोकांनी अत्यंत निगेटिव्ह कमेंट केल्या. पॉझिटिव्ह कमेंट करणारे म्हटले की महाराज तुम्ही जे जगामध्ये चालतं तेच सांगतात. तुम्ही कीर्तन करणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे तुम्ही कीर्तन सेवा सोडू नका. तुम्ही योग्य सांगतात, सत्य सांगतात म्हणून लोकांना पटत नाही, लोकांना मिरच्या लागतात. त्या उलट काही जणांनी अशा कमेंट केल्या की महाराज तुम्ही तर कीर्तन बंद करणार होते, मग काय झालं? कीर्तन करणं का बंद केलं नाही? त्यावर अनेकांनी उत्तरं दिली की महाराज दिवसाला लाख रुपये कमावतात, तर ते कशाला कीर्तन बंद करतील? शेवटी पैसा जास्त प्रिय आहे. तर कुणी अशा कमेंट केल्या की तू ढोंग करणं बंद कर, तू कीर्तन करणंच सोडून दे. अशा पद्धतीची भाषा देखील काही लोकांनी कमेंटमध्ये वापरली होती. तर काही जण म्हटले होते की महाराज तुम्हाला देखील तुमच्या चुकीच्या कर्माचं फळ म्हणून ट्रोलिंग मिळालं होतं, कारण तुम्ही आजपर्यंत 30 वर्ष दुसऱ्याच्या मुलीबाळींना, सुनांना बोलत आलेले आहेत. म्हणूनच आज तुमच्या मुलीबद्दल समाजातील लोक देखील बोलली. हे देखील तुम्ही वाईट केलेल्या कर्माचं फळच तुम्हाला मिळालेलं आहे. कर्म फिरून आलेलं आहे. लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. इतरांना 30 वर्ष तुम्ही ज्ञान पाजत आलात आणि तुम्ही काय त्याचं आत्मपरीक्षण केलं का? तुम्ही काय बोलला होता की मी कीर्तन करणं बंद करेल? तुम्ही काही कीर्तन बंद करणार नाहीत. शेवटी पैशांची लालसा तुम्हाला कीर्तन बंद करू देणार नाही. अशा पद्धतीने लोकांनी अजूनही महाराजांवर निगेटिव्ह कमेंट केल्या होत्या आणि निगेटिव्ह कमेंट करणं बंद केलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं? इंदुरीकर महाराज जे बोलले की कर्माचं फळ मिळतं, वाईट कर्म केलं तर ते कर्माचं फळ आपल्या बापाला चुकत नाही, हे इंदुरीकर महाराजांचं म्हणणं योग्य आहे का? आणि तुम्हाला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आणि म्हणणं पटतं का? तुम्ही इंदुरीकर महाराजांवर चुकीच्या कमेंट करणाऱ्यांना उत्तर म्हणून काय सांगाल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला सगळ्यात आधी नोटिफिकेशन मिळेल. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.